मंजिल से जुदा होके जिया तो क्या जिया. देवा, ओ देवा. असं नाही म्हणणार की आपण पोचायचा विचार करू, थांबायचा कुठे आहे तो विचार चालू आहे. खंडेराया देवस्थान मुळगाव. इथून 2 रस्ते, कुठल्या रस्त्याने जायचं आपल्याला? एकदम मस्त वातावरण आहे येताना दोघींचं. आरामात आहे बाबा. हे पडणारी खूप वेळ आहे. मी जेव्हा कराटे क्लास मध्ये होती ना आताच्या टाइमला मी जे आयुष्य जगतोय ना, सगळ्यात भारीचा टाइम चालू आहे. काहीतरी दुसरीकडून काहीतरी लागल्या गाडीला त्रास सुधाला झाला. नाही अरे ते दगड आहे ना. तो की मित्र बोलतो. मित्रांनो नमस्कार. मित्रांनो नमस्कार. एक ठिकाण आपण आता करून आलो आणि तुम्हाला बोललो की पुढे चाललो एक ठिकाणी. कुठला होता? आपटी बॉम्ब. आपटी रिव्हर करून आलो आपण आता. आणि आता आपण आलोय खंडोबा मंदिरला. इथं सीन असा आहे, देवस्थान मुळगाव. खंडेराया देवस्थान मुळगाव. हे मला जवळजवळ 3-4 महिन्यांपूर्वी अक्षयने सांगितलं की आमच्या इथे एक स्पॉट आहे जिथे दर संडेला जरी मी ट्रेकिंगला गेलो वरती तरी माझं काम होऊन जाईल, माझं कॅलरी कंट्रोलमध्ये येतील, वर्कआउट होऊन जाईल, असं होऊन जाईल. पण तो काय आला नसेल आणि कोणाला घेऊनही नाही आला. आम्हाला इथे कॅप्टन घेऊन आली आहे आणि आता आपण स्टार्ट करूया. बघू शकता तुम्ही, ही कमान आहे. आपण आता इथून पुढे चालूया. 600 स्टेप्स आहे तिकडे. 600. किती? 600 600 होतील. होते. वन शॉट मध्ये नाही. माझी बॅग आहे तिकडे. पहिली 500 केले होते. कधी कुठे? तिकडे पावागड, इथे गेलो उज्जैन. होतो. नाही उज्जैनला कुठे स्टेप्स आले? हे गिरनार 5000 कंप्लीट करून कुठला डोंगर चढला? 5000 गिरनार. केलं होतं. नंतर तू आली होती ना. मी कमी केलेली माहिती. चला आता जाऊया 600 चढायला. चला तर चला मित्रांनो, आपण सुरुवात करूया. छोटासा सफर. जास्त छोटा आहे का 600? 600 काहीच नाही. हा सुद्धा हा जीन्स घालून आलाय. थंडी वाजत होती सकाळी. सकाळी थंडी वाजत होती. मला वाटत होतं ह्याच्या खाली ती ह्याची खाकी कलरची पायवाटने जायचंय. इकडून जायचं. एवढ्या मोठ्या पायऱ्या आहेत. हे बघा 600 पायऱ्या चढायला तर स्टार्ट सुरुवात केलंय. कशी झाली? पण सुरुवातीला पहिला प्रश्न असा आहे की सुद्धा एवढ्या मोठ्या पायऱ्या आहे. खरंच मोठ्या स्वतः धडपड. पायऱ्या, खरंच मोठ्या आहे. ब्लॉगरच धडपडतो इकडे. ओय, ए, यश नाही पुढे छोट्या आहे. सुद्धा पुढे छोट्या आहेत पायऱ्या. नाही मोठ्या तेवढ्याच आहेत. पण चांगलं आहे ना. मेरी जमेल ना. आता रिसेंटली चंपाषष्ठी झाली आहे, तेव्हा कार्यक्रम असेल इथं काही. झालं तिकडे खाली दाखवते ना. हा त्या थोडा खरवडीचा. हे लांब पायरी राहिली ना, एकच पाय पडतो साला. तरी एकच येतोय. 2 पाय टाकायचे. कसे असे कसे हे समोर दाब. असे लावला तर व्हिडिओ नाही काढायचा. हा कसे टाक. आता आला. असं स्लो चाल तुम्ही. हे बघ, तोच पाय पडतो. परत राईट पडेल, परत राईट पहिला पडेल. असा टाकशील तर नंतर हा पडेल, नंतर हा पडेल. हा मग लांब टाकावा लागेल. तरी तू एकच पायरी चढणार आहेस. तिकडे गाडी दिसते अजून जास्त वर पण नाही गेलं. थकली दुखलं हो भाई. ही काय पण दमली. अद्विक ती शेवटीच असते. सनसेट इकडूनच बघून जायचं. सुरुवात तीच करते, शेवट तीच करते, मागे राहते पुढे याच्यात. काय बोलतो अद्विक? चाललंय. कसं वाटतंय तुला इथे येऊन? 20 चढले. इथे येऊन कसं वाटतंय? एकदम मस्त वातावरण आहे. मस्त.
जंगलाच्या टोकावर डोंगरावरती 2 मित्र पुढे आहेत, बाकीचे सवंगडी मागे. हळूहळू आपले एक एक पायऱ्या चढत. मिहीर बरा रे तुमच्यापेक्षा. त्यांचा व्हिडिओ काढ येताना दोघींचा. आरामात आहे बाबा. We'll do it. इथून एवढी चाली आहे. मोजून 10 पायऱ्या चढले सुद्धा. त्याला 10 की जास्त आहे. किती 15? नाही, 5 स्टॉप घेऊया. 100 झाल्यानंतर 1 मिनिट. 5 स्टॉप. रोज जरा हळू किती अरे मी बोलतो 500 नंतर एक ब्रेक घेऊ. 1 मिनिट break. 100 ला मग डायरेक्ट जाऊ का? असं नाही म्हणणार की आपण पोहोचायचा विचार करू, थांबायचं कुठे आहे तो विचार चालू आहे. विचार करतोय आधी. आपलं लक्ष नेहमी एकच असला पाहिजे. भाई व्हिडिओ बंद कर तू. काय आपलं लक्ष एकच असलं पाहिजे. थांबणं. व्हिडिओ बंद कर भाई. Yes, मग काय birthday करायचा का? बर्थडे तुझा birthday तर करूया. कधी असतो तुझा बर्थडे? 6 सप्टेंबर. जेव्हा केक दिसेल तेव्हा. आता सुद्धा येते ना भाई. मयुरी यार म्हणून तुला बोलवतोय. तू असती तर अजून मजा आली. मी इथे नसणार ना तेव्हा. मी त्याच्यासाठी आलो माहिती. मी बोलतोय तुम्हाला. ती भारी जागा होती. वरती जाऊन परत खाली हो. तिथे जाऊ. वरती जाऊन हे काहीच नाही, वॉर्म अप आहे. चला नाही तर काय 600 वॉर्मअप आहे फक्त. ते सुद्धा. अभी बंद आहे. मयुरी पुढे गेली तुझ्या. रिदम बंद आहे. जा पुढे. रिदम बंद आहे. इथून 2 रस्ते. कुठल्या रस्त्याने जायचं आपल्याला? राईट वर पकडू आपण. सॉरी लेफ्ट वर. माझं आयुष्य धोक्यात दिसतंय मला. हे भगवान. माहिती पडलं वरती जाऊन बंद करून ठेवलं, परत खाली यायला लागेल, परत वर चढायला लागेल. ते ऑफिसला क्वेरीसाठी कॉल येत असेल, चुकीचं सांगत असेल मग. हा. हा देखो 100 कंप्लीट होईल. कुठे दिसतंय तिला? कुठे दिसतंय? 100च दिसणार. एवढं लवकर झाले? हे काय 100 आहेत? 50 पण नसतील. 100 ला ब्रेक घ्यायचा होता ना. हे काय सांगतोय तू त्यांना? चला 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 चला, काहीच नाही कोणी बघितलं रे 100 झाले? मी भाई. सुधा त्या दिवशी गेला गेलेला ना हरिश्चंद्र हरिश्चंद्रगडला. आम्हाला माहितच नाही आम्ही किती चालतो, किती डोंगर चढलो उतरलो चालू, आणि फुल सामान प्रत्येकाच्या बॅग मध्ये. हो बघितला मी व्लॉग. पुढे तर 2-2 बॅग घेऊन जातो. फर्स्ट टाइम एवढे कपडे कमी नाही मला दुसऱ्याचे घालायची वेळ आहे. कोणाचे घातले बा? मला बण्याने दिला. मी बोलली की बाहेर एवढं ट्रेक करायचं आहे. नाही घेऊन जाणार. बरं पडतंय ना? हा चांगली जागा निवडली यार, सगळ्यांनी इथूनच जाऊया. एकदम भारी, डायरेक्ट फुल रिलॅक्स. पायऱ्या दिलेल्या असताना सुद्धा आपण इथून जातोय. अरे पण किती किती रिलीफ भेटला डायरेक्ट. हो बघ. लवकरच आमचं कुलदैवत आहे ना. खंडेराव ना. खंडोबा. कुठला? जेजुरीचा? जेजुरीचा. आमचा बाळ्याचा आहे, सोलापूर. नाही सॉरी, ग्रामदेवत आहे. नाही, आमचं कुलदैवत आहे ह्याच. ती कुलदैवत देवी आहे. तुळजाभवानी. अरे मग देवी आणि दैवत दोघं असतात. आता आमचं देवत कुलदैवत हे आपलं हे भैरवनाथ आहे आमचा. ओके एक बाळ्याचा खंडोबा आहे, म्हणजे तिकडं सोलापूरमध्येच आहे. ओके आणि देवी तुळजाभवानी आपली. ओके. कुलदैवतला गेलं पाहिजे, आलो ना. सगळे कामं होतात. तुझं कोणतं काम बाकी? माझं काही काम नाही राहत. आत्ताच्या पिढ्यांनी खरं सांगू, आत्ताच्या टाइमला मी जे आयुष्य जगतोय ना, सगळ्यात भारीचा टाइम चालू आहे. चांगलं चांगलं असंच आयुष्य पुढे पण जगत राहा. भारी भारी. ह्याच्या कशी सांगणार? सगळ्यात भारी चालू आहे डायरेक्ट. काय आलं मयुरी? आलो नाही आपण. पावर. चिपाचिप्स. चिपाचिप्स नाही. चिपाचिप्स नाही. कोणाकडे साधं पाणी असेल तर द्या, आपले गरम पाणी. हो, तर पहिला ब्रेक चालू झालेला आहे मित्रांनो. 150 पायऱ्यांनंतर
150? 150 झालं ना? त्या 50 होत्या लिहिलंय कुठे ते? हे काय इथे लिहिलंय त्याचा हा 100चा ब्रेक होता तो आम्ही 150 वर केला, थोडं निगोशिएट केलं. वाटतंय जरा 150 झाल्यात. मिड्डा नेट. काय बोलतो? 150 झाल्यासारखं वाटत पण नाही. मला तर आता काहीच वाटत नाही. दम तर टाकतोस तू. गेलाच जगात अर्धा. कुठेही नाही तुम्हाला काही टेन्शन नाही. चल हा माणिक गडला पण लागतो ना यश. म्हणून तर मारलं. तिला नाही लागणार, ही स्टील बॉडी आहे. एक किडा आहे हा. किडा आहे? येऊ ऑरेंज कलरचा किडा दिसला. बघ एकदा बघ तिकडे. अरे किड्याकडेच. हे पाहिजे का? किड्याला मारतोय. पहिल्या स्टॉप नंतर आपण चालू केलंय परत 150 पायऱ्या. 1 मिनिटाचा ब्रेक घेतला 1 मिनिटाचा ब्रेक घेतला आणि आता डायरेक्ट आपण वरती थांबणार आहोत. Yes. वरती डायरेक्ट 300 पायऱ्या. 300 कशाला, पूर्ण कम्प्लीट. याच्यावरनं चाल खरंच लय रिलीफ भेटते. 600 डबल होईल पण आता जास्त चढाण येते. उतरावं लागते. भाईजान मैं नहीं था. पायऱ्या ना खूप मोठ्या आहेत म्हणून ते दमाला होणार तुम्हाला. रायगडला पण अशाच पायऱ्या आहे. हा 2 वेळा गेला. चला करा प्लॅन. काय बोलले लहान पोरं आहेत. आमच्यासारखे लहान पोरं. आमच्यासारखे. मित्रांनो 250व्या पायरीपर्यंत पोहोचतोय. तिथपर्यंत जाऊन दम नाही तोडला पाहिजे. वा त्याच्या पुढे गेली बघा 250. हा तो डायरेक्ट उतरत नाहीये. बघ तिकडे बघ. आता बोल. दे उचलून. बघितलं? बघ सांगतोय तो चालत गेला. चढायच्या आधीच थांबायचा विचार आणला ना डोक्यात, मग असं होतं. नाही तर डायरेक्ट पोचले असते ढगात. ट्रेक पेक्षा जास्त जड जाते असं वाटत नाही का? सवय गेली ना. 300 हे दिसतं तरी 300. अरे भाई पण 300ला ब्रेक घ्यायला जागा नाही सावली नाही. नेक्स्ट होणार आहे माझ्या. एकच होणार आहे. मी पाय चेंज करते. पाय टाकायचं. 5-5 पाय टाक. मित्रांनो अशा लांब पायऱ्या राहिल्या ना कुठला तरी एकच पाय पडतो आपला. अरे हा तर बोललो कुठे काय. 350 350 झाले पायऱ्या. दमल्या कॅप्टनच दमल्या. पायऱ्या 350 झाल्या. थोडस ऊन पडतंय थोडस आणि संपला विषय. तू ये बाबा तू पुढे. जेव्हा पण दम लागत असेल ना हा असं स्वतःला म्हणजे बोलायचं की दम नाही लागत थांबवायचं. असं छोटा शॉट घ्यायचा आणि काहीतरी दुसरीकडून काहीतरी बाहेर पडेल. हो मोठा श्वास घेऊन असं हळूहळू सोडायचा. मग त्याने दम कमी होतो. पहिले थांब, पहिले दम घे मग बोल. तुम्ही योगा करायचा का पहिले? मग आत्ता स्टार्ट केला
2 मिनिटं आधी इकडे स्टार्ट केलंय. तेच बोललो ना. नाही ही टेक्निक मला माहिती आहे. कुठून आली मी जेव्हा कराटे क्लास मध्ये होती ना ये का हुआ काय 7th स्टँडर्ड जेव्हा होती ना तेव्हा Black मला belt. शिकवलं होतं. पिंक बेल्ट कुठला एकच महिना गेली रे, एकच महिना गेली. सुद्धा बेल्ट. जाऊ दे, बेसिक तरी शिकली ना, बस काय झालं. शिकली सांग? नायलॉनची रशी सुद्धा गळावर कसं मारायचं शिकली गळावर डायरेक्ट. बेल्टची गरज नाही आपल्याला, शब्दांचेच मार पुरेसे होतात. बापरे बाप. चले बाबा चल. 350 झालं. 350 वर कराटे आठवलं. हे आता किती बाकी आहे पुढे सगळं आठवलं. बाकी किती बाकी आता बाकी लक्षात ठेवा लवकर सांग. अजून 250 ना किती टोटल टोटल 600 आहेत. 600 मधून 350 झाले, मग 250 पाहिजे. नाही हे बरोबर आहे तिचं मॅथ. तिचं बरोबर आहे, हिचं बोलतो. हिचं पण तिच्या दृष्टीने बरोबर आहे. नाही तिला माहित नव्हतं. तिला 500 गेलेले तिथे. आपण चुकलो. हे बघा मित्रांनो, तुम्ही म्हणता की नावं नाही ठेवायचे, पण नावं ठेवण्यासारखे कामं करताय लोक. आता ही पायरी अशी, तुम्ही मला सांगा, ही अशी इथून अशी झिगझॅग आहे, इथून चालत यायचं, इथे चढतात, परत तिथं जातात, तिथून येतात. तुम्ही तसं करणार का? ट्राय करायचं ना. सरळच जमत नाही. आणि अजून कोण? प्रियांका होते प्रियंका म्हणजे दोघं सोबत पडले कुठे? टर्निंगच पडले. रस्त्यावर. अच्छा, रोडवर पडले. मला ट्रेक करताना पडले. ब्रेक करताना ती खूप जण पडली आहेत. ट्रेक करताना मी पण पडले. सगळे पडतात. हे पडणारी खूप वेळ आहे. मी पण पडली. चले सुद्धा कुठेतरी पडलेली, चांगलं लक्षात आहे. काय बोलताय? कुठे पडली होती? कुठेतरी चांगलं. आता कुठे गेलो होतो आपण? त्या पांडवकड्याला पडली होती काय तू जोरात? पांडवगडाला नाही पडली होती, इकडे पडली होती. आपण गेलो ना माऊलीगड. माहुलीवर कुठे? हा माऊलीगडला उतरताना पडली होती. हा. प्रिया शिवनेरीला पण पडलेली. शिवनेरीला नाही पडली मी. शिवनेरीला स्वाती. पडली होती. आणि ही आता पडली होती रिसेंटली सोंडाईला. या दोघी पडल्या, मी बी तिथेच पडलो. ह्या कुठे पडतील? चला रे, चला. नको रे बाबा. माकडांचा आवाज येतोय. खूप. व्यवस्थापन बघा, बाटल्या कचऱ्याच्या डब्याच्या खाली चालल्या, तरी डब्बा खाली नाही केला गेला. खूप दिवस झाले केलं नसेल इथली. मला तर आठवड्यातून एकदा इंजिन लावलं. कर्जतला इंजिन लावलं, लोणावळ्याला सोड आता. मला उचलून घे फक्त. जेजुरीला उचला. 5च पायऱ्या, जास्त नाही. खाली जा, परत वरती या. 5च पायऱ्या उचलायच्या असतात. हा 5च असतात. नाही जिंकत स्वच्छता आहे त्याच्यामुळे. एकच पायऱ्या. कॅन्सल. वर नेणार आहे मी एकदा. हे काय काय इथे? त्याला तेव्हा कळतंय तू बोलल्यावर. हा 400. हे घालून यायला पाहिजे तुम्ही. थंडीच आहे ना आज. ऋतू तर थंडीचाच आहे. जायला पाहिजे होता. बक्षीस 5000 मध्ये मी गिव्ह अप केलं होतं. ते लोक बक्षीस देतात. मला फक्त महेशच्या एका लाईन मुळे मी गेले. काय चला इनसे नहीं हो पाएगा. इगो हट झाला. नाही, मी ना ऑलमोस्ट गिव्ह अप केलं होतं. मग नंतर माझ्या मी पण मनात केलेलं प्रश्न यायला लागले की तुला इथे वापस येतं, पुन्हा येणार नाही. आपण आलो ते पूर्ण करूनच गेलं पाहिजे. ते ते तेवढं करू. जास्त आहे खरंच खूप. मग नाही अरे एक डोंगर चढायचा, उतरायचा, परत दुसरा चढायचा.
हे हा ते परिक्रमाचं आहे. हा. आलो. मित्रांनो, मंदिराचा कळस बघा आणि आपण मंदिराजवळ पोहोचलोय. येस सगळे पण फटाफट है ना. किती 600 झाल्या. येस पण आहे का वरती? अजून 50 एक बाकी आहेत, त्या कंप्लीट करू आणि पोहोचणार. देवा, ओ देवा. अंदाजे 600 ते 700 पायऱ्या चढल्यानंतर डोंगराच्या माथ्यावर उभं राहतं हे देवस्थान. लोककथानुसार एकेकाळी भगवान खंडोबा आपल्या घोड्यावरून या जंगलातून प्रवास केला. ते इथेच थांबले आणि मग अचानक अदृश्य झाले. पण त्यांच्या उपस्थितीचा ठसा मागे राहिला. डोंगरावर दिसलेले पायाचे ठसे आणि घोड्यांच्या टापांचे चिन्ह मुळगावकरांनी या जागेला देवस्थान मानले आणि नंतर इथे उभे राहिलं खंडोबाचं प्राचीन मंदिर. स्थानिकांच्या मते हे देवस्थान शिवकाळापासून अस्तित्वात आहे. इथलं देवस्थान साधं पण त्याची शक्ती विलक्षण आहे. सभामंडपात खंडोबाची मूर्ती त्यांच्या पत्नीसह पूजली जाते. अंगणात उभं राहिल्यावर मातीतून येणारी शांतता आणि डोंगरातून येणारा वारा मन शांत करतो. प्रत्येक वर्षी मार्गशीर्षातील चंपाषष्ठीला इथे हजारो भाविक जमतात. पाऊस झाल्यावरच्या पौष महिन्यात इथं देवाचं लग्न उत्सवही मोठ्या थाटात साजरा होतो आणि माघ महिन्यात निघणारी पालखी या मंदिराला गावाच्या परंपरेशी जोडते. आज हे मंदिर केवळ देवस्थान नाही तर निसर्ग, इतिहास, अध्यात्म अनुभवण्यासाठीचं एक शांत स्थान आहे. डोंगरावरून दिसणारा सूर्यास्त आणि दूरवर पसरलेली हिरवाई हा अनुभव मनात कायम घर करून जातो. फ्रंट कसं करतात? आलं ना फ्रंट. नाही नाही नाही, ते मागे नाही आहेत. काय सुद्धा आता बोलू शकते आता डायरेक्ट ब्रेक नाही मग हे उतरताना काय वाटणार नाही एवढं. असंच करायचं. उतरताना एकदम आता ब्रेक काय बोलली? 500 पायऱ्यानंतर ना. 500 पायऱ्या का? नंतर काय? 500 पायऱ्यानंतर थांबणार आता डायरेक्ट असं. नाही. ई, सरडा सरडा दाखव, सरडा दाखव. बनगो मध्ये 500 पाहिजे. ऐक तिची. त्याला त्याच्यावरती येऊन बसला असतो. हा डायरेक्ट ब्लॅक कलर रंगोली जो जिकडे जातो तिकडे एक माणसं पण असतात. सरड्यासारखे. हा बाई, मी पण जवळून बघितले. तर मित्रांनो, छोटीशी ट्रिप होती, मस्त झाली. आता आपण उतरतोय. नाही ठीक आहे. किती बाकी आहे आता? झाले 500 आपण चढून आलो, आता खाली उतरतोय. काय स्टेप्स. गड. गड. हे गड नाही म्हणू शकत, हे गड बोलतात त्याला. येस. डोंगर नाही का? आमच्याकडे पण सेम असं खंडेरावाचं मंदिर आहे, त्याला मल्हारगड बोलतात. पण वरती पूर्ण बाईक जाते तिथपर्यंत. हो. ए, इथे पण जाते बाईक, आपण तिकडे जाऊया. कुठे? तर तुम्हाला माहितच आहे, तर आम्ही एक ट्रेक केला होता. किरण पहिला ट्रेक होता ना किरण तुझा? कुठला? आमच्यासोबत? माणिकगड. माणिकगड. हा. माणिकगडचे रस्ते एवढे डेंजर, आम्ही रस्ता हरवलो. आणि माणिकगडला कुठे बाईक गेली होती? अर्ध्यापर्यंतच गेली, पण ऍक्च्युली जे माणसं आमच्या सोबत जी होती, वरती जाताना खाली उतरताना आम्ही वरती पूर्ण पोहोचलोच नाही. अर्ध्यातच आम्ही हे केलं बिकॉज आम्हाला रस्ता प्रॉपर भेटलाच नाही आणि नाईट वाट सरळ होती. फक्त महेश गेला होता वर. हा नाही, ते लोक पण एकदम टॉपला नाहीच जाऊ शकले, अर्ध्याने वापस आले ते लोक. मग नंतर आम्ही ट्रेक स्टार्टच केला होता 2:30-3 वाजता आणि उतरलो काहीतरी 4:30-5 ला असं. त्या ट्रेकला आणि मग नंतर काय रे, त्या ट्रेकला म्हणजे ट्रेकला गेलो असं वाटलंच नाही मला. हा मी घरी खोटं नाही सांगत, आता तुम्हाला जेन्युइन माझा पहिला दिवसाचं हे सांगतो. आलो ना संध्याकाळी, हा यार गेलो कुठे होतो मी, मला पहिला तो प्रश्न पडला. पोहोचलो मी 11 वाजता आणि अचानक गेलो होतो. तो दादाला प्रश्न पडले की हा गेला कुठे, त्याच्यात फोन लागत नाही, हा
11ला पोहोचलो मी बरोबर. कोणाकडे नेटवर्कच नव्हता. 11ला पोहोचलो, म्हटलं दॅड ना किल्ला झाला ना काही नाही, फक्त गाडीवर गेलो, दुपारी जेवण केलं एक ठिकाणी, नाश्ता केला आणि फुल एकदम थांबत थांबत चालले होते. ते नवी मुंबईला नाश्ता केला पहिला. आणि उतरताना जी आमच्यासोबत गंमत झाली, आम्ही उतरते 3-4 जण गेले. 6 ची वाट बघत बसलेत. आम्ही दुसऱ्या रस्त्याने गेलो, ते लोक हरवले तिकडे. ते तर झालं. मला 6चा टाइम देऊन 7:30ला मुलुंडच्या नाक्यावर मयुरीन महेश भेटले, मग बाकीचे सुधीर आणि ते सगळे. मजा आली बट. पण नंतर दुसऱ्यांदा कुठे गेलो होतो आपण? त्याच्यानंतर शिवनेरीला गेलो होतो. कळसुबाईला गेलो. नाही, त्याच्यानंतर शिवनेरी गेलो होतो. नाही रे, हो अरे शिवनेरीला कधी गेलो होतो आपण? नवीन वर्षात गेलो होतो. नाही, नवीन वर्षात कळसुबाई गेलो होतो जानेवारी 12. नाही, हो, कळसुबाईला कॅन्सल झालं ना. नाही. आम्ही एवढं रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आणि तुम्ही असं डेमो दिला. ठरला होता ना तो स्पॉट, दोघं होईल असा मेसेज आहे माझ्याकडे ग्रुप मध्ये. पण रात्री मी हे पण बोलली होती की 2 ट्रेक नाही जमणार एका दिवसात, आपण एकच करूया. हा, एक पण दड होत नाही सध्या. चढताना दमत कोण होतं सगळे? शाणे लोक सगळे दमत होते आणि नाव माझ्यावर टाकताय. पायऱ्या आणि ट्रेक मध्ये फरक असतो सुद्धा. चलो, आता आपण चाललोय. आम्ही आता एक ढाबा बघतोय बदलापूर मध्ये, बदलापूर कल्याणच्या ह्याच्यामध्ये. काकादा ढाबा. प्रॅक्टिस करते ती. काय? कसला ढाबा? काकादा ढाबा. काकादा ढाबा. काय बोलते मयुरी बघ तुला? मी तर बोलते आपण जॉब बीब सोडून देऊया आणि एक ब्लॉगिंग स्टार्ट करू. सिरियस म्हणून आहे सर, त्यांना टॅग करू. कोणता सर? नाही, स्पॉन्सर आहे एक सर, त्यांना टॅग करू. मी तुला नंतर एकदा हे स्टोरी सांगशील पूर्ण? स्टोरी नाही, नावासकट तुला पाठवतो. कुठे राहतात तेही पाठवतो. अरे जाताना लागतील, त्यांना दाखवतो जाऊ ब्लॉग. ब्लॉगिंग करूया, फिरूया आणि एक ढाबा काढूया. ढाबा कशाला? हा, पैसे एक इन्कम पण यायला पाहिजे ना आपल्याला. ब्रेक पण नाही मध्ये कुठे. बाय द वे, तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती की कोणी चॅनल बिनल चालू केलं तर एक गोष्ट लक्षात ठेवा, चुकून पण त्या लिंक घेऊन कोणाला पाठवू नका. म्हणजे जे आपण स्टोरी स्टेटसला टाकतो, माझे 6-7 महिन्याचं ॲनालिसिस झालं पूर्ण सगळं. आता फुल एकदम क्लिअर झालोय काय करायचंय काय नाही करायचंय, सगळ्या गोष्टी. व्हिडिओ टाकून पडू द्यायचा फक्त. 3 वेळा असं झालं. का बोलली पाय कापायला लागले? ही मुलगी आता बोलली 5 मिनिटापूर्वी फक्त की आता डायरेक्ट 500 झाल्यावर थांबू. पण मी थांबली नाही, मी कंटिन्यूस चालतीये. हे बघा चांद बाबू. हे पायऱ्या दिल्यात इकडे. का असे भांडूप? हा, भांडू. तू नाही उठा के लेते आहे ना बाय. नाही, काही बोल पण एक से बढ़कर एक कॅरेक्टर आहे. ऍक्च्युअली जेवढेही बघितले मी एक एक न घेत आपल्याकडे खतरनाक आहे एकदम. एक प्राणी बोलू शकता. काय काय असे हायलाइटेड आहे की असं वाटतं की हा ते नाही आहे. जरी एखादा कोणी नसला ना तरी चालेल, हा. सगळेच एंटरटेनमेंट. आणि एक काही ना काही ऍक्टिव्हिटी करून जातो, मग ती लक्षात राहते. मित्रांनो काय झालं? ते बोले 300 कधी होती, मला 200 झाल्यावर. कुत्रे भरपूर आहे तिथे. शेवटी 300 होतं ना. आणि काल भैरवच्या इथे पण असतात. येस. ते काल भैरव मंदिर कुठे जायला पाहिजे एकदा. कुठलं? काल भैरव. उज्जैनचं बोलते. उज्जैन जाऊ ना. ते तो पोराचा व्हिडिओ काय आहे तो, मंजिल से जुदा हो के जिया तो क्या जिया. लहान मुलाची शायरी. खाली आलो रे आपण, लगेच आलो यार. काय
सुधा अजून एक मलंगड. नको राहू दे पाय पाय बघ. तिचा मित्रांनो, इथूनच सुरुवात केली होती आपण आणि इथेच समाप्ती झाली आहे. व्लॉगची नाही, व्लॉग अजून बाकी आहे, कारण की आपल्याला पुढे एका ठिकाणी जायचंय. तर सोडू नका. कुठे जायचं आपल्याला? ढाबा ढाबा कोणता ढाबा? बघतो आता. यश का ढाबा? चला. मी तर बोलते आपण स्टार्ट करू जॉब बीट करू तर म्हणजे बघतो मला. मला तर सोडायचं. मला सोडायचंय. स्कार्फ घ्या माझं स्कार्फ. मला नाही आवडत त्यांचं. हे श्रीकांतमुळे किडा सगळ्यांच्या अंगात गेला. सुरुवात श्रीकांतपासूनच झाली. त्याचा भाऊ राहायचा ना, म्हणून मग त्याला असं की आपण पण जाऊया. अद्विक. अद्वैत. फेविक्विक. अद्विक. अद्वैत. अद्वैत. पचवून घेते. अरे माझ्या मावशीच्या मुलाचं नाव आहे. नाही, मावशीच्या मुलाच्या मुलाचं नाव आहे काय फेविक्विक? अद्विक. मला वाटलं त्याच्यामुळे मग ते अद्विकच येत आहे. मी किती टाळण्याचा प्रयत्न केला ते अद्विक येईल. ठीक आहे, आजपासून तू अद्वैत. चालेल. बरोबर. तर मित्रांनो, मी तुम्हाला म्हणालो होतो की पुढे जाऊन आपल्याला थांबायचं ढाब्यावर जेवायसाठी. हा कुठला रोड आहे? काटाई पाईपलाईन. कटाई शिरपाटा रोड आहे, पाईपलाईन रोड. तिथे थांबलोय. तिथे हॉटेल आहे. काय? हॉटेल अश्विनी. तिथे आम्ही थांबलो. अजून जेवण तर आम्ही टेस्ट नाही केलंय. बघू जेवणानंतर काय होतं काय नाही. इथला व्ह्यू अद्विक. चांगला आहे. मयुरी अर्धी झोपली आहे. हिला दाखव, हिला बोलायचं. इथला व्ह्यू खूप चांगला आहे. हा. पापड बघू शकतात, त्याच्यावरती कांदे टोमॅटो मसाला टाकले. नाही टाकला. मसाला नाही टाकले, मसाला द्या रे. नावाला मसाला पापड. अरे काय करते रे? ठीक आहे. ओके ओके. मसाला पापड तर ओके ओके. अरे हिचे डोळे कुठे गेले? दिसतोय का आम्हाला? दिसतोय. अरे नाही. नाही, जास्त काय होता चष्मा. कांदा टमाटर फ्रेश नाही वाटत. मित्रांनो, आम्ही जेवण करून तुमच्याशी बोलतो परत. खूप मस्त जेवण केल्यानंतर जेवण छान होतं ना? हो मस्त होतं, घरसारखं होतं. आणि आता आम्ही आईस्क्रीम खातो. तू काय खातोय? बटरस्कॉच. आईस्क्रीम ना? आईस्क्रीम नाही खात, बटरस्कॉच खातो. बटरस्कॉच खातो. तर मित्रांनो, जेवण झालं मस्त, सगळं शांत आहे. आता मी पण शांत होतोय हळूहळू. सिस्टम हँग झालेला आहे थोडा. 1 तासात जायचंय तुला. तर उठूया, आपल्याला जाऊन काम पण आहे, परत कामं करू. ते भाऊ आहे मला. इथून भांडूपून अंधेरी. हा तेच.